मी व्यंकटी तात्याराव काळे, राहणार कोटाळा, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठक होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व काही सरकारी कर्मचारी वर्ग आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय आमदार मेघना दीदी बोर्डीकर आल्या होत्या. आमचा असा मुद्दा असा होता, त्यांना एक आम्ही निवेदन सादर केलं. आमचा मुद्दा असा होता की मौजे सोनपेठ तालुक्यातील नरवाडी, कोठाळा आणि सुकारपिंपरी या तिन्ही गावच्या शिवारातली जमीन, मालकी हक्काची जमीन आम्ही प्रोसर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भाडेपट्टा कराराने दिलेली होती. आमचा संघ कंपनी आणि शेतकऱ्याचा दोन्हीचा संगनमतानं करार झाला होता. त्या अनुषंगानं कंपनीनं आम्हाला 30,000 रुपये अगोदर सुरुवातीला म्हणले, तुम्हाला पर वर्षाला एका एकरला 30,000 रुपये देतो. त्यानंतर काही दिवसात आम्ही आमच्या कंपनीशी बोलणं झालं किंवा मग त्या झाल्यानंतर आम्ही पूर्ण व्यवहार केला आणि व्यवहार झाल्यानंतर आमचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं की असं किंवा राज्य शासनानं भविष्यात जे काही निर्णय होतील या सोलर प्लांटच्या बाबतीत ते तुम्हाला मान्य करावे लागतील. शेतकऱ्याच्या बाजूने जे काही भविष्यात 25 झालं तरी तुम्हाला शासनानं जर सांगितलं 25,000 तरी आम्हाला 30,000 दिलेलं तुम्ही 25,000 करा, 5,000 आमचे कपात करा आणि भविष्यात 30,000चं 50,000 झालं, 40,000 झालं, काही भविष्यात वाढ, ती वाढ तुम्हाला देणे बंधनकारकच राहील. असं आम्ही SRO ऑफिसला ॲग्रीमेंट केल्यानंतर पूर्ण शेतकऱ्याच्या ॲग्रीमेंटमध्ये हा कॉलम ॲग्रीमेंटमध्ये 29 नंबरचा अनुक्रमांक आहे. त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या ॲग्रीमेंटमध्ये हा मुद्दा आहे किंवा भविष्यात देणार आणि घेणार यांच्या दोघांच्या संगनमताने भविष्यात जे काही शासनाचा निर्णय होईल आणि त्या निर्णयाचं तंतोतंत पालन देणाऱ्यांनी घेणाऱ्यांना करावं लागेल. या अनुषंगानं त्यांनी आता नंतर आम्ही त्यांना वेबसाईट, शासनाच्या वेबसाईटवरून आम्ही GR काढून त्यांच्याशी त्यांना दाखवला किंवा या सदरील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांनी जे GR काढला होता किंवा एका हेक्टरला 1.25 लाख रुपये म्हणजे प्रति एकर 50,000 रुपये एकर प्रमाणे शेतकऱ्याला पैसे दिले जातील. अशा हिशोबाने आम्ही त्यांना GR दाखवला. 1-2 वेळेस त्यांना निवेदन हे ते देऊन बघितले, मात्र त्यांची भाषा कसल्याही प्रकारची समजून घेण्याची नाही. त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि दिदींकडे हा विभाग पण आहे ऊर्जा खात्याचा, त्या अनुषंगाने आज दिदींना आम्ही हा निवेदन देऊन या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांना या मोबदल्यास तात्काळ जे शासनानं लागू केलेलं आहे ते कंपनीला लागू करण्यास सांगावं अशी आम्ही विनंती केलेली. धन्यवाद. मी दिगंबर विश्वनाथ सपकाळ, राहणार नरवाडी, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. माझ्या गावामध्ये सोलर प्लांट एक आलेला आहे. माझी जमीन आणि पूर्ण जमीन आम्ही 210 एकर त्या सोलरसाठी दिली होती. पण जेव्हा आम्ही जमीन दिली सोलरला तेव्हा आम्ही एक अग्रीमेंट केलं त्या कंपनीसोबत की या अग्रीमेंट अशी एक टीप होती 29 नंबरला की सरकारचा GR आल्यास तुम्हाला 50,000 प्रति एकर व 3% भाडेवाढ देऊ, असं आम्ही तोंडी नाही तर लेखी अग्रीमेंट तहसीलच्या लिहिलं होतं. तर आता सरकारचा GR आम्हाला प्राप्त झालाय. हे GR सरकारचा आमचा आलाय. आम्ही GR घेऊन जेव्हा कंपनीत गेलो ते आमचा अर्ज सुद्धा कंपनी घेत नाही. म्हणजे आमचं असं एकच म्हणणं शेतकऱ्याचे किंवा जे तुम्ही अग्रीमेंट आम्हाला दिलंय गव्हर्नमेंटचं त्या अग्रीमेंटवर आम्हाला एकरी 50,000 रुपये व 3% भाडेवाढ देऊन आम्हाला थोडं मदत करावी. अग्रीमेंट संदर्भात तुम्ही बोलणं झालं होतं? हो, बोलणं झालं नाही साहेब. आम्ही असं लेखी स्वरूपात घेतलेलं अग्रीमेंट, तहसीलचं अग्रीमेंट आहे म्हणजे रजिस्टर ऑफिसचं. त्याच्यात 19 कॉलम मध्ये एक कॉलम आहे किंवा सरकारचा GR प्राप्त झाल्यास तुम्हाला एकरी 50,000 रुपये प्रतिवर्षी 3% भाडेवाढ देऊ असं लेखी घेतलेलं आहे. पण GR आम्हाला भेटत नव्हता. GR आज भेटला, आम्ही कंपनीत गेलो तर ते आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत. तुम्ही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आम्ही आज आमचं म्हणजे आम्ही व्यंकटराव काळे, शरदराव आम्ही मिळून ताईला आज निवेदन दिले, त्याच्यात दखल घालतो म्हणले. ते पण तुमच्या बाजूने थोडा मला सपोर्ट व्हावा. म्हणजे असं किती शेतकरी आहेत असे की ज्यांना असे सर पूर्ण आमची 230 एकर जमीन आहे साहेब. कुठलं गाव आहे आपलं? माझं गाव नरवाडी, यांचं गाव कोठाळा आणि परभणी, असे 3 शिवारातून जमीन आम्ही कंपनीला दिली ती. अच्छा, मग एकदा का किती वेळेस भेटला कंपनीला? एकदा जाऊन भेटला? 3दा भेटलो तुम्ही त्याला. अच्छा, ते आज आम्हाला ते त्याला म्हणलं लिहून द्या आम्हाला ते अर्ज द्यायला, ते वरी सही पे, तर ते मला अधिकार नाही. त्याचा फोटो सुद्धा माझ्याकडे आहे बघा, आज भेटलेला मोबाईल मध्ये अधिकाऱ्याला दिलेला. पुढे काय करणार आता? निवेदन आमचं असं एकच म्हणणं आहे की तुम्ही जे अग्रीमेंट आम्हाला लिखी दिले ना त्याच्याप्रमाणे GR प्रमाणे आम्हाला एकरी 50,000 रुपये द्या आणि 3% भाडेवाढ द्या. बाकी काय नाही एवढंच. लावा.